लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. महिलांनी ताबडतोब हे एक काम करून घ्यायचं आहे. अन्यथा त्यांना लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते सरकारने वितरित केलेले आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत सरकारने दर महिन्याला 1500 असे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. आणि आता महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. डिसेंबरचा हप्ता 2100 अर्थात 2100 रुपये महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. परंतु हा हप्ता जमा करत असताना सरकारने सर्व अर्जांची पुनर्पडताळणी म्हणजे पुन्हा नव्याने तपासणी करण्याचं ठरवलेलं आहे. आतापर्यंत 2,40,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, तर अजूनही 10 लाख महिला आपल्या अर्जांची मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत. अशातच सरकारनं निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब हा एक मोठा निर्णय घेतला आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची पुनर्पडताळणी केली जाणार आहे. याच्यामध्ये ज्या महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे किंवा ज्या महिलांनी सरकारची फसवणूक केलेली आहे, अशा महिलांवरती कारवाई केली जाणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिली गोष्ट, ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांकडून 75,000 रुपयांची वसुली लावली जाणार आहे. ज्या महिलांना आत्तापर्यंत पूर्ण पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे 75,000 रुपये मिळालेले नाहीत, अशा महिलांकडून त्यांना जेवढे हप्ते मिळाले आहेत तितकीच वसुलीही लावली जाणार आहे. तर पहिली गोष्ट उत्पन्नाची, ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाहून जास्त आहे, अशा महिलांना त्या ठिकाणी योजनेतून बाद ठरवलं जाणार आहे. आता सरकारने महिलांना तातडीची सूचना दिली आहे की हे एक काम महिलांनी ताबडतोब करायचं आहे, तरच त्यांना 2100 रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी आणि डिसेंबरचा हप्ता म्हणून मिळणार आहे. हे काम नक्की कोणतं आहे हे आपण जाणून घेऊ, मात्र त्यापूर्वी सर्व बहिणींना, सर्व ताईंना नम्र विनंती आहे, कृपया जर व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला लाईक नक्की करावं. आम्ही लाडकी बहीण योजनेचे सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. अगदी जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाल्यापासून आम्ही या योजनेचे फॉर्म कसे भरायचे, ऑनलाईन सबमिट कसं करायचं, तसेच नारीशक्ती दूत ॲप कसं वापरायचं, कोणकोणती कागदपत्र लागतात, संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. तेव्हा सर्व आमच्या ताईंना, आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे की कृपया आपण व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मी आशा करतो की आपण व्हिडिओला लाईक केलेलं असेल. आणि आता आपण पुढे जाऊया. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला सरकारचा हा निर्णय योग्य वाटतो का? कोणता निर्णय की लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची पुनर्पडताळणी करायची, पुन्हा नव्याने चेकिंग तपासणी करायची, हा सरकारचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे तुम्ही नक्की सांगा. कारण निवडणुकीच्या प्रचारामध्ये सरकारनं त्या ठिकाणी यांनी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नव्हतं. सरकारने असं कधीही सांगितलं नव्हतं की आम्ही अर्जांची पुनर्तपासणी करू. परंतु आता सरकारला बहुमत मिळालेलं आहे. 234 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला फक्त 50 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. आणि अशावेळी तुमचे, आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होतात की नाही हे जवळपास अनिश्चित आहे. आता ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता ही सुत्राम दिसून येत नाही. त्यांच्या जागी भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेऊ शकतात. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत तर त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फक्त वापर करून घेतला की काय, असं आता अशी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगू लागलेली आहे. तर हे सगळं राजकारण सोडून द्या. महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मत दिली. 234 आमदार त्यांचे निवडून आले. आता महायुतीचं कर्तव्य हे होतं की त्यांनी लाडक्या बहिणींना किमान 3,000 रुपये त्या ठिकाणी द्यायला हवे होते. परंतु 2100 रुपयांवरती आता बोलवण केलेली आहे. फक्त 600 रुपये वाढवलेले आहेत तरी हरकत नाही. परंतु आता त्यातही एक महत्त्वाची सूचना, अर्जंट सूचना सरकारने केलेली आहे. ती म्हणजे हे एक काम महिलांना ताबडतोब अर्जंट करावं लागणार आहे, तातडीने करावं लागणार आहे. तर आणि तरच
त्यांना 2100 रुपये मिळतील. आता या ठिकाणी 3 महत्त्वाचे मुद्दे सरकारने सांगितले आहेत. पहिली गोष्ट तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत जसं तुम्ही पाहिलं असेल की मागच्या महिन्यात दिवाळीमध्येच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती संजय गांधी निराधार योजना ही टॅब सुरू झाली. म्हणजे ही एक नवीन माहिती त्या पोर्टल वरती येऊ लागली. ज्या महिलांना आत्तापर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत होते त्या महिलांच्या नावापुढे यस असं लाल अक्षरांमध्ये छापून आलं आणि त्याचा अर्थ असा आहे की आता त्या महिला लाडकी बहीण योजनेतून बाद ठरलेले आहेत. आता त्यांना पुढचे पैसे मिळणार नाहीत आणि पाठीमागच्या पैशांची सुद्धा वसुली लावली जाईल. किंबहुना वसुली सुरू झालेली आहे. तुमचा माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये किंवा इंटरनेटवरती शोधा. महिला व बाल विकास विभागाचे जे सचिव आहेत आयुक्त आहेत तर त्यांनीच सांगितलं आहे प्रसारमाध्यमांना की ज्या महिलांनी पात्र नसून सुद्धा या योजनेचे पैसे लुटले लुबाडले अशा महिलांकडून वसुली सुरू केलेली आहे. अनेक महिलांकडून आम्ही पैसे वसूल केलेले आहेत. तर आता बघा तुम्ही सुद्धा जर सरकारची फसवणूक केलेली असेल. आता सरकारची फसवणूक म्हणजे काय तर तुमचं वार्षिक उत्पन्न तुमचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं तुमच्या कुटुंबात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचं मिळून वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखाहून जास्त असेल तर तुम्ही सरकारची शुद्ध फसवणूक केलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना आपण एक हमीपत्र भरून दिलं होतं आणि त्या हमीपत्रातला 1 नंबरचा पहिलाच मुद्दा होता की माझ्या कुटुंबाचं एक एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही. आणि जर ते जास्त असेल तर याचा अर्थ तुम्ही जी हमी दिली होती जी गॅरंटी दिली होती हमीपत्रामध्ये तुम्ही ती गॅरंटी तोडलेली आहे. आणि म्हणून अशा बहिणींकडून पैशांची वसुली सुरू झालेली आहे. आता याच्यामध्ये एकूण 5 वस्तूंचा सरकारने विचार केलाय ज्या महिलांच्या घरामध्ये महागड्या वस्तू आहेत. जसं की मोठमोठे टीव्ही आहेत, डबल डोअरचं फ्रीज आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की वॉशिंग मशीन सारख्या ज्या काही वस्तू असतात की ज्या खूप महाग असतात. तर 25 लाख उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या घरामध्ये अशा वस्तू असणं हे अभिप्रेत नाही, हे अपेक्षित नाही. आणि जर अशा प्रकारच्या वस्तू दिसून येत असतील किंवा त्यांच्या नावाने जर या वस्तूंची खरेदी झालेली असेल तर याचा अर्थ या महिलांनी शासनाची फसवणूक केली आणि अशा महिला शासनाच्या टार्गेटवरती आहेत. आणि अशा महिलांचीच त्या ठिकाणी पुनर्पडताळणी ही कसून तपासणी केली जात आहे. आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न तपासलं जातंय तेव्हा वार्षिक उत्पन्नाची अट ज्यांनी मोडली तर त्या योजनेतून त्या महिला पाठ करत आहेत. दुसरी गोष्ट ज्या महिलांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर 4 चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टरला वगळलेले, परंतु ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे किंवा त्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर आहे, तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींची नाव आहेत त्यातल्या एका तरी माणसाच्या नावावरती 4 चाकी गाडी असेल. आता ही जी 4 चाकी आहे ती तुम्ही त्याची खरेदी नक्की कधी केली तर याचा कोणताही विचार नाहीये. तुम्ही ती 10 वर्ष 20 वर्ष तुमच्या नावावरती ते वाहन आहे. तर हे गृहीत धरून अशाही महिलांना योजनेतून बाद ठरवलं जाणार आहे. त्यांच्याही खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. आणि हो, आयकर जो आहे म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे, तुमच्या घरातली एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा यापूर्वी कधीतरी त्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलेला असेल कोणत्याही कारणानं, तर अशा घरातल्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आता योजनेचे पैसे मिळणार नाहीत. मागच्या पैशांची वसूल लावली. आता याच्याही पुढे जाऊन पहा, शासनाने सांगितलं की एका घरातल्या फक्त 2च महिलांना आता आम्ही लाभ देऊ शकतो, त्यापेक्षा जास्त लाभ देऊ शकणार नाही. म्हणजे समजा तुमचं मोठं कुटुंब आहे, तुमची एकत्र फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये सासू सुद्धा आहे तुमची की जिला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात, 2 सुना सुद्धा आहेत आणि एक अविवाहित मुलगी सुद्धा आहे. कारण आपण पाहिलं की एका घरातल्या एका अविवाहित मुलीला सुद्धा शासनानं लाभ देऊ केलाय. मग आता एका घरात 4 जणी झाल्या. आता या 4 जणींपैकी फक्त दोघींनाच पैसे मिळणार आहेत, उर्वरित दोघींना मिळणार नाहीत. आता या दोघी नक्की कोणते असणार, वयाने ज्येष्ठ असणार की कसं, तर त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी अजून घेण्यात आलेला नाही. लवकरच त्याचे निकष बाहेर पडतील. परंतु लक्षात घ्या, एका कुटुंबातल्या मॅक्झिमम जास्तीत जास्त 2च महिलांना त्या ठिकाणी शासनाकडून पैसे मिळणार आहेत.
बाकीच्यांना मिळणार नाहीत. मी जुलै महिन्यापासून सांगत होतो की तुम्ही लवकरात लवकर रेशन कार्ड सेपरेट करून घ्या. तुमच्या सासू सासऱ्यांचं कार्ड हे वेगळं काढा, तुमचं वेगळं काढा. तुमचे जे दीर आहेत त्यांना त्यांचं वेगळं काढायला सांगा, म्हणजे तुम्ही तुमचे पती आणि तुमची मुलं यांचा एक सेपरेट कुटुंब दाखवा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सरकारी योजनांचा, गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेता येईल. हे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आणि आज 6 महिन्यानंतर बरोबर 30 वेळ येऊन ठेपलेली आहे. तेव्हा आताही वेळ गेलेली नाही. तुम्ही ताबडतोब हे काम करून घ्या, कारण आता हे म्हणतात की कुटुंबातल्या 2 महिलांना नंतर म्हणतील. कुटुंबातल्या फक्त एकाच महिलेला तर असं देखील होण्याची दाट शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सरकारने अर्जंट तातडीची सूचना दिलेली आहे की हे एक काम महिलांनी ताबडतोब करायचे, तर आणि तरच त्यांना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. पैसे मिळणार आहेत. ते काम व्यवस्थित समजून घ्या. हे बघा, बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये मिनिमम एवढे पैसे राहायलाच हवे. आता हे प्रत्येक बँकेचं वेगवेगळे. काही बँका म्हणतात की तुमच्या खात्यात 1000 रुपये असायला पाहिजे. काही बँका म्हणतात तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये शिल्लक तुम्ही ठेवलेच पाहिजेत. काही म्हणतात की 1500 रुपये शिल्लक तुम्ही ठेवली पाहिजे. ते तुम्ही तुमच्या बँकेला जाऊन विचारा की माझ्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवायला पाहिजे, जेणेकरून मला दंड बसणार नाही. आता झालंय काय की महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याबरोबर सगळे पैसे काढून घेतले आणि त्यांच्या खात्यामध्ये 0 रुपये शिल्लक आहेत. आता मागचा हप्ता 1.5 महिन्यांपूर्वी आपल्याला मिळाला होता. मध्यंतरी 1.5 महिन्याचा कालावधी होऊन गेलाय, म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस जर झाले आणि जर तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दंड बसतो आणि तुमच्या खात्यातून 100, 125, 250, 300 अगदी 400 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड लावला जातो प्रत्येक महिन्याला. आता जवळपास 1.5 महिना, म्हणजे डबल दंड तुम्हाला पडू शकतो आणि मग त्या ठिकाणी तुमचे बरेचसे पैसे कट केले जाऊ शकतात. आता तुम्ही ताबडतोब एक काम करायचंय, तुमच्या शाखेमध्ये जाऊन, बँकेत जाऊन त्यांना विचारणा करा की मिनिमम बॅलन्स किती पाहिजे आणि तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये ठेवायचं. चला, दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचं जे खातं आहे ते 0 बॅलन्स अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. म्हणजे त्यांना सांगा की मला माझं खातं 0 रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर करायचंय. त्याचा अर्थ असा होतो, 0 बॅलन्स बँक अकाउंट, म्हणजे त्या बँक अकाउंटमध्ये, त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला 1ही रुपया ठेवण्याची गरज नाही. जरी काहीही पैसे नसले तरी देखील ते खातं चालू राहतं. ते खातं बंद पडत नाही किंवा त्याच्यावरती दंड आकारला जात नाही. तर तुम्ही तुमचं खातं 0 बॅलन्स बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घ्या. आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांना आत्तापर्यंत योजनेचा एकही हप्ता आलेला नाही किंवा काही हप्ते यायचे राहिले आहेत, त्यांच्याकरता तातडीची सूचना आहे. 2 गोष्टी त्यांनी करून घ्यायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे आधार सीडिंग, म्हणजे आधार लिंक करून घ्यायचे तुमच्या बँक अकाउंटला. यासाठी तुमच्या जुन्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जे पहिलं आधार सीडिंग आहे तर ते आधार सीडिंग तुम्ही कॅन्सल करा आणि सध्या तुम्ही जे बँक अकाउंट वापरता तर त्या बँकेमध्ये जाऊन त्यांना आधार लिंक करायला सांगा, किंवा तुम्ही घर बसल्या सुद्धा आधार सेडिंग करू शकता. ते आधार सेडिंग कसं करावं, यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही सर्च करा की आधार सेडिंग कसं करावं, तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. दुसरी गोष्ट, तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही ई-केवायसी सुद्धा करून घ्या. म्हणजे काय, तर आपला आधार कार्ड द्यायचा आहे, आपला अंगठा द्यायचा आहे आणि आपली केवायसी पूर्ण करायची आहे. कारण ज्या महिलांना या 2 गोष्टी ज्यांच्या अपूर्ण होत्या त्यांना मागचे हप्ते येण्यामध्ये अडचणी आल्या. आणि जर तुम्हाला हे सगळं करणं शक्य नसेल तर सिंपल एक गोष्ट आपण करा, जवळपासच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तिथे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, त्या बँकेमध्ये स्वतःचं खातं उघडा आणि त्यांना सांगा की माझं आधार सीडिंग करून द्या, जेणेकरून सरकारी योजनांचे पैसे माझ्या खात्यावरती जमा होतील. बस, तुम्ही इतकं केलं की तुमचे पैसे तुमच्या त्या खात्यात जमा होतील. आधार सीडिंग सुद्धा होईल, केवायसी सुद्धा होईल. तुम्हाला बाकी काही करण्याची गरज पडणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, पोस्टामध्ये जशी इतर बँकांमध्ये गर्दी असते
तशी जास्त गर्दी सुद्धा नसते. तर ही काम आपण ताबडतोब करून घ्या, जेणेकरून पाठीमागच्या ज्या चुका झाल्यात त्या रिपीट होणार नाही. तुम्हाला हप्त्यासाठी वाट पाहत बसण्याची वेळ येणार नाही. कारण बऱ्याचदा आपल्या शेजारच्या, बाजारच्या ज्या महिला असतात, आपल्या मैत्रिणी असतात, त्यांना पैसे येतात, फक्त आपलेच पैसे येत नाही. तर असं पुन्हा होऊ नये यासाठी ही महत्त्वाची गोष्ट करून घ्या आणि 1.5 महिना गॅप पडलाय, मिनिमम बॅलन्स तेवढं बघा नाही. तर 2100 रुपये 2100 रुपये कराल आणि जवळपास 700 रुपये ते 800 जर दंड पडला तर तुमच्या हातामध्ये फक्त 1200 रुपये 1300 रुपये येतील. बरेचसे पैसे तुमचे कट होऊ शकतात. तातडीची सूचना आहे. नक्की करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.